नांदेड जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीतील प्रलंबित कमिशन मार्जिनच्या प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने कार्यवाहीला गती दिली आहे। कमिशन मार्जिनची प्रत्यक्ष रक्कम दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्याचे लेखी पत्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्यात येणारे रास्तभाव धान्य दुकानदारांचे साखळी उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 2000 रास्तभाव धान्य दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं। नांदेड जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांच्या प्रलंबित कमिशन मार्जिनचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकला आहे। जिल्ह्यातील सुमारे 2000 रास्तभाव धान्य दुकानदारांना जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीतील कमिशन मार्जिन मिळाले नव्हते। कमिशनची रक्कम प्रलंबित राहिल्यामुळे दुकानदारांच्या आर्थिक अडचणी वाढल्या होत्या। या प्रश्नाबाबत रास्तभाव धान्य दुकानदारांच्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला। प्रलंबित कमिशन मार्जिनचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली होती। या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली। जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी संबंधित तहसीलदारांना प्रलंबित कमिशन मार्जिन लवकरात लवकर अदा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। दरम्यान कमिशन मार्जिनची प्रत्यक्ष रक्कम दुकानदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्याचे लेखी पत्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले। यामुळे रास्तभाव धान्य दुकानदारांनी 15 ऑगस्ट 2026 पासून प्रस्तावित केलेले साखळी उपोषण तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून ही माहिती स्पष्ट केली आहे। रास्तभाव धान्य दुकानदार हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा आहेत। रेशन कार्ड धारक नागरिकांपर्यंत शासनाकडून उपलब्ध होणारे धान्य पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातून केले जाते। मात्र गेल्या 6 महिन्यांचे कमिशन मार्जिन प्रलंबित राहिल्यामुळे दुकानदारांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। या प्रश्नासाठी आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती आणि 15 ऑगस्ट पासून साखळी उपोषण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते। मात्र प्रशासनाने या प्रश्नावर कार्यवाही सुरू करून प्रलंबित कमिशन मार्जिन अदा करण्याच्या प्रक्रियेला गती दिली। विशेष म्हणजे कमिशनची रक्कम दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्याचे लेखी पत्र प्रशासनाकडून मिळाल्यानंतर संघटनेने साखळी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आंदोलनापेक्षा प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाला महत्त्व देत दुकानदार संघटनेने तुर्तास आंदोलन स्थगित केले आहे। या प्रशासकीय कार्यवाहीबद्दल संघटनेने जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पुरवठा निरीक्षक तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत। तसेच आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतरही संयम राखणाऱ्या जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांचे संघटनेने विशेष आभार व्यक्त केले आहेत। आता प्रलंबित कमिशनची संपूर्ण रक्कम संबंधित दुकानदारांच्या खात्यावर वेळेत जमा होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर नांदेड जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांच्या प्रलंबित कमिशन मार्जिनच्या प्रश्नावर प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याने 15 ऑगस्ट पासून प्रस्तावित साखळी उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। आता प्रशासनाकडून प्रलंबित कमिशनची संपूर्ण रक्कम संबंधित दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया कितपत वेगाने पूर्ण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशोक जयवंतराव एडके, जिल्हाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर। नांदेड जिल्ह्यातील 2000 रेशन दुकानदारांचं गेल्या जानेवारी 2026 ते आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट पर्यंत कमिशन आलेलं नाही। पण शासनानं 2 जुलै 2026 ला जानेवारी ते जून पर्यंत बिल टाकलेलं आहे। पण नांदेड जिल्ह्यातल्या DSO साहेबांना या बाबतीमध्ये कुठलंच कार्यक्रम केला नसल्यामुळे आम्ही सगळं रेशन दुकानदार जिल्हा कार्यकारिणीने सगळा विचार करून 22/7/2026 ला मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। 28/7/2026 ला मान्य उपायुक्त पुरवठा छत्रपती संभाजीनगरला 5/3/5/8/2026 ला मान्य उपसचिव तथा वित्तीय सल्लागार मुंबई यांना प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि सर्व तहसील आमचे सर्व तालुका अध्यक्ष 16 तालुक्यातले 16 तालुका अध्यक्षांना त्या तालुका तहसीलदारला निवेदन येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आमच्यावर अन्याय होत आहे। 8 महिन्यापासून कमिशन पासून आमचे लोक वंचित आहेत आणि ह्या गेल्या 2023-24 ला आर्वी तालुका आर्वी जिल्हा वर्ध्यामध्ये
एक दुकानदार या कमिशन पायीच त्याचा मृत्यू झालेला आहे. शासन या बाबतीची दखल सुद्धा घेत नाही. त्यामुळे मग आमचा शासनाचा हे म्हणणं आहे की बुवा जसं तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार पाहिजे तसं रेशन दुकानदार केंद्र सरकारची माननीय मोदी साहेबाची अन्नधान योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, राज्यातले 55,000 रेशन दुकानदार आपलं पूर्ण हे काम यशस्वीपणे राबवतात आणि राबवतात आणि शासनाची योजना तळागाळापर्यंत लोकांना पोहोचवतात. पण आमचं शासनाला हेच म्हणणं की बुवा दर महिन्याचं कमिशन आमच्या 5 तारखेपर्यंत जर भेटलं नाही तर यापुढे याच्या पूर्वी आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल. त्यामुळे शासनाला या माध्यमातून इशारा द्यायचा आहे. यासाठी सर्व रेशन दुकानदार, प्रधान सचिव, वित्तीय सल्लागार, DSO, कलेक्टर साहेब आणि उपायुक्त आणि सर्व तहसीलदार, जिल्हा तालुका निरीक्षण अधिकारी आणि सर्व रेशन दुकानदार नांदेड जिल्ह्यातले 2000 रेशन दुकानदारचे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी जो संघर्ष केला त्यामुळे हे संघटनेला यश आलेलं आहे आणि आज आपला विजय झालेला आहे. ओके, आभारी. अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड. बातमी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.